दूर गगन की छाँव में, कहीं दूर। लेखक राजा सांगलीकर, अभिवाचन दत्ता सरदेशमुख। दूर गगन की छाँव में। आजचा दिवस एकदम खराब, अत्यंत वाईट। सकाळी उठल्यापासून डोक्याला ताप। उठल्या उठल्या कुणाचं तोंड पाहिलं होतं कुणास ठाऊक। ऑफिसमधून घरी परतताना माझ्या मनात विचारांची वावटळ उठली होती। रोज सकाळी आई लवकर उठून नातीला शाळेत सोडायला जाते, पण आज सकाळी का कुणास ठाऊक ती बिछाण्यातून बाहेर यायलाच तयार नव्हती। नाईलाजानं कालच्या जागरणामुळं डोळ्यात प्रचंड झोप असूनही मला लवकर उठायला लागलं। बरं, माझी कार्टी तरी सरळ आहे का? सारखा काहीतरी उपद्व्याप करते, उलटसुलट वागते। आज तर तिनं कहरच केला। रागाच्या भरात ही एक तडाखा ठेवून दिला। झालं, तिची आई म्हणजे माझी बायको उलट मलाच बोलायला लागली। बरं, तिचं बोलणं कमी म्हणून की काय, बाबा ध्यानधारणा सोडून आले। अरे शांतपणे घे, साध्या साध्या गोष्टींवरून कशाला एवढं चिडतोस? हां, किती रागावतोस? लागले अध्यात्म शिकवायला। चडफडत गप्प बसलो। काय करणार दुसरं? मी दिवसभर राबतो, कष्ट करतो, खूप थकून जातो। ते काय फक्त माझ्या एकट्याच्या सुखासाठी? या सर्वांच्या सुखासाठीच ना? पण नाही, माझ्या सुखाचा कोणी विचारच करत नाही। सगळेजण फक्त आपल्या सोयीचा आणि आपल्या सुखाचा विचार करतात चला। आणि आमचं ऑफिस, आणि त्यातला तो हिटलर, पोचायला 5 मिनिटं उशीर झाला की कुत्सित नजरेनं बघतो। वाटतं बाबा रे, पाहिजे तर 4 शिव्या दे, मेमो दे, पण असं बघू नकोस। कामात क्षुल्लकशी चूक झाली, एखादं स्टेटमेंट रिपोर्ट द्यायला थोडा वेळ झाला की झालं, हा गृहस्थ सगळं ऑफिस डोक्यावर घेणार। सहकारी मित्र तेही सगळे तसेच, कोणी कसलीही मदत करत नाही मला। कंटाळा आला या सगळ्याचा। हे सगळं सोडून दूर कुठंतरी जाऊन एकटं शांतपणे बसावंसं वाटतंय। एक मोठा उसासा मी टाकला, पण तेही शक्य नाही। त्याला माझं नशीबच फुटकं आहे। माझ्या मनात नैराश्य, बेचैनी, राग, कटुता, चीड सगळे एकदम दाटून आलंय। मला घरी परतावंसं वाटेना। काय करायचंय घरी परतून? थोड्याफार फरकानं तेच रहाटगाडगं सुरू राहणार आहे। काय करावं? हताश होऊन मला रडू येऊ लागलं। डोळ्यात जमलेलं पाणी कसंबसं टिपून मी कार रस्त्याच्या एका कडेला थांबवली। कारचं इंजिन बंद केलं। कारच्या बाहेर आलो। रस्त्यावरच्या लगतच्याच बाकावर खिन्न मनानं बसलो। काही वेळ असाच केला। राही तू मत रुक जाना, तूफान से मत घबराना, कभी तो मिलेगी तेरी ये मंजिल, कहीं दूर गगन की छाँव में, कहीं दूर। माझ्या कानावर दूर गगन की छाँव में या सिनेमातलं हेमंत कुमारच्या गाण्याचे शब्द पडले। माझ्या मनात एक विचार चमकला। हे गाणं माझ्या मनातल्या विचारांच्या वादळाला, माझ्या मानसिक स्थितीला उद्देशून तर नाही ना? मनात जसा हा विचार आला तसा मी गाण्याचे बोल कान देऊन ऐकू लागलो। माना के गहरी है धारा, पर है कहीं तो किनारा, तू भी मिला आशा के सुर में, मन का एक तारा, कभी तो मिलेगी तेरी ये मंजिल, कहीं दूर गगन की छाँव में, कहीं दूर। गाण्याचं कडवं पूर्ण झालं आणि माझ्या मनानं कौल दिला। हे गाण्यातले शब्द माझ्यासाठीच आहेत। धारा म्हणजे प्रवाह, गहिरी, खोल। माझं जीवन, माझा जीवन प्रवाह एक गहिरी धाराच बनलेला आहे। मनात खोलवर रुतून बसलेल्या दुःखाची, नैराश्याची, नकारार्थी विचारांची। पण प्रवाहाला तर किनारा भेटतो, पण माझ्या जीवनाचा किनारा, माझं सुख, समाधान मला का बरं भेटत नाही? आणि गाण्याच्या शेवटच्या ओळी माझ्या कानावर पडल्या। सबका है वो ऊपर वाला, सबको उसी ने संभाला,
जब भी गिरा गम का अंधेरा उसने किया उजियारा, कभी तो मिलेगी तेरी ये मंजिल, कहीं दूर गगन की छाँव में, कहीं दूर कहीं दूर. गाण्यातल्या प्रत्येक शब्दावर जसजसा मी विचार करू लागलो तसतसे माझ्या मनातले विचार बदलू लागले. नैराश्य, बेचैनी, राग, कटुता, चीड, नकारार्थी विचारांचं वादळ हळूहळू शमू लागलं आणि माझ्या कानावर दुसरा एक आवाज ऐकू आला. साहेब, चणे फुटाणे गोडे खारे मसाल्याचे शेंगदाणे काही देऊ का? ताजे आणि छान आहेत. मी मान वर करून पाहिलं. चणे फुटाणे शेंगदाणे विकणारा एक माणूस माझ्या पुढ्यात उभा होता. मी होकारार्थी मान हलवत सांगितलं, 5 रुपयांचे खारे शेंगदाणे. टोपलीत रचलेल्या कागदाच्या कोनातल्या एका कोनात त्यांना मापानं शेंगदाणे ओतले आणि तो कागदाचा कोन माझ्या पुढं केला. पाकिटातून 50 रुपयांची नोट काढून त्याला देण्यासाठी मी पुढं गेली आणि त्या माणसाच्या शर्टाची एक बाही पूर्ण मोकळी होती. पैसे घेण्यासाठी त्याला दुसरा हात नव्हता. मी त्याच्या हातातून शेंगदाण्याचा कोन घेतला आणि 50 रुपयांची नोट त्याला दिली. सराईतपणे त्यानं आपल्या एका हातानं टोपलीतल्या एका डब्यातून 45 रुपये काढले आणि मला दिले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो म्हणाला, 10 वर्षापूर्वी एका मोठ्या अपघातात हात आणि सगळे कुटुंबीय दोन्ही गमावलं. नोकरीही गेली. एका भल्या माणसाच्या मदतीनं हा व्यवसाय सुरू केला. एकट्या जीवाला जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळतात ही त्या भगवंताची कृपा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, राही तू मत रुकू जाना. आणि एक हात आणि आपलं सर्व कुटुंब हरवलेला तो शेंगदाणेवाला शब्दात न बांधता येणारं खूप काही मला सांगून गेला. मला समजलं, दैनंदिन जीवनात मनाविरुद्ध घडणाऱ्या लहान सहान घटनांमुळं निराश नाराज न होता आपल्याकडे जे नाही, जे हरवलंय त्याबद्दल शोक न करता जे आपल्याजवळ आहे, निरोगी प्रकृती, आई वडील पत्नी भावंड यांची माया प्रेम, मित्रांचं सहकार्य, याबद्दल परमेश्वराचे आभार मानून जीवन जगलो तर दूर गगन की छाँव में भासणारी आणि मला हवी असलेली सुखासमाधानाची आनंदी जीवनाची मंजिल माझ्यापासून कधीही दूर दूर असणार नाही. आणि या विचारात आनंदात खरपूस भाजलेल्या खाऱ्या शेंगदाण्यांचा आस्वाद घेत कारमध्ये बसून मी कार सुरू केली माझ्या घरी परतण्यासाठी. आनंदी आणि सुखाचं समाधानाचं दैनंदिन जीवन जगण्यासाठी. दूर गगन की छाँव में, कहीं दूर कहीं दूर. ललित लेख आत्ताच आपण ऐकलात. लेखक राजा सांगलीकर. मोबाईल नंबर 9141107826. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.